महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र देऊन महापालिका व एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी दिनेश पुजारी याच्यावर कारवाईसाठी महापालिकेने पोलीस ठाण्याला फिर्याद दिली होती। या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून या प्रकरणात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप दिनेश पुजारी यांनी केलाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे। दरम्यान महापालिकेच्या नावावर नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे आरोप खोटे आणि निरर्थक आहेत। यामध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे। या प्रकरणी महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आता खोटे आरोप करून महापालिकेची बदनामी करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले। महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र आणि बोगस सुरक्षा अनामत रकमेची पावती देऊन दिनेश पुजारी यांनी महापालिकेच्या आणि खणबाग येथील तरुणाची 3,40,000ची फसवणूक केली होती। या प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकशी करून पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पुजारी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे, पण या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले। संशयित आरोपी दिनेश पुजारी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे गोवली आहेत। मात्र दिनेश पुजारीच्या व्हिडिओमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे। जी बातमी प्रसिद्ध झाली सांगली महानगरपालिकेमध्ये भरती घोटाळा संदर्भात दिनेश पुजारी यांचा सहभाग, तर आज मी दिनेश पुजारी व्हिडिओ करत आहे की यामध्ये माझा काही संबंध नसून यामध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। त्याचप्रमाणे महापालिकेचे माजी आयुक्त शुभम गुप्ता, त्याचप्रमाणे माजी उपायुक्त व आत्ताचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे साहेब, जुने शहर अभियंता अप्पा हलकुडे साहेब, त्याचप्रमाणे आत्ताचे शहर अभियंता चव्हाण साहेब, त्यांचा शिपाई सतीश पवार, त्याचप्रमाणे आस्थापना विभागातील झारी साहेब व कोरे साहेब यांच्यामार्फत मी पालकांकडून या विद्यार्थ्यांकडून जे ही रक्कम घेतली ती भरती संदर्भात घेतली व यांना ही रक्कम पूर्ण दिलेली आहे। तर यामध्ये मला बळीचा बकरा केला जात असून माझ्यासारख्या होतकरू व गरीब मुलाला यात पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मी जनतेला व सर्व समाजसेवकांना एक विनंती करतो की प्लीज माझ्या पाठीशी राहा। माझ्या जीविताला व माझ्या फॅमिलीला या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जीविताचा धोका आहे। उद्या किंवा भविष्यात मी जर का माझ्या जीवाचं बरोबर काय करून घेत असेल तर हे अधिकारी व कर्मचारी याला जबाबदार राहतील। यामध्ये माझा थेट आणि पूर्णपणे सहभाग नाही। माझ्याकडे पूर्ण दिलेल्या रकमेचा, त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जे CCTV कॅमेरे आहेत त्यामध्ये दिलेल्या व्यवहाराचा पूर्ण प्रूफ आहे। तर यामध्ये माझा थेट सहभाग नसून मला यामध्ये गवण्यात येत आहे। तरी जे माझ्यावरचे जे आता हे अधिकारी कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी जे माझ्याकडून करून घेतल्यात आणि यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो की यामध्ये माझा काही संबंध नाही, तर सर्वांनी मला साथ द्यावी। नमस्कार, मी राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका। 3 दिवसापूर्वी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महापालिकेमध्ये बोगस नियुक्तीपत्र दिल्याबद्दल संशयित असणारे श्री पुजारी यांच्या विरोधात आणि संशयित यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगली शहर पोलीस स्टेशन येथे रजिस्टर गुन्हा दाखल केलेला आहे। त्या संशयित असणाऱ्या आरोपीने या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांच्या संगनमताने हे कृत्य केल्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की असा कोणताही संगनमताचा प्रकार माझ्याकडून अथवा माझे सहकारी पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता यांच्याकडून कुठेही झालेला नाही। लोकांनी कोणत्याही आमिषाला असे बळी पडू नये, हा पूर्णतः खोटा असा आरोप आहे। या विरोधात सत्यता पडताळून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे, त्या संबंधित केली जाणार आहे। आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांनी आवाहन करतो की असं महापालिकेमध्ये नोकरी लावतो किंवा नियुक्तीपत्र देतो म्हणून असं कोणी आपल्यास आमिष दाखवत असेल तर या आमिषाला बळी पडू नका। महापालिकेची जेव्हा केव्हा भरती निघेल मानधनी अथवा कायम पदाची, तर विस्तार त्याची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाते। महापालिकेच्या वेबसाईटवर त्याची जाहीर प्रसिद्धी दिली जाते आणि संबंधितांचे अर्ज मागून नंतरच ही अशी निवड प्रक्रिया केली जात असते। त्यामुळे कोणीही अशा आमिषाला बळी पडू नका। आणि असा जो काल सोशल मीडियाला जो व्हिडिओ झालेला आहे
त्या व्हिडिओचं पूर्णपणे मी खंडन करतो.